Hello students, in today's lecture we are going to talk about one of the important cell organelle of eukaryotic cell. Eukaryotic cell मधलं अगदी इम्पॉर्टंट, कारण ह्याच्यावरती बरेच क्वेश्चन विचारले जातात, विच इज न्यूक्लियस. सो लेट्स स्टार्ट दिस न्यूक्लियस पार्ट विथ द डिस्कवरी. सो लेट्स टॉक अबाउट द डिस्कवरी फर्स्ट. Nucleus first reported by Robert Brown. He observed nucleus at the first time in orchid cell. So nucleus is get discovered. Nucleus is discovered by Robert Brown. In orchid cell. बरं, हे नेहमी क्वेश्चन विचारले जातात आणि याच्या अगोदर आपल्याला हाही क्वेश्चन होता, हू डिस्कवर्ड द न्यूक्लियस फर्स्ट. सो दॅट न्यूक्लियस इज गेट डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन. लक्षात ठेवतो आपण. कोणत्या सेलमध्ये पहिल्यांदा त्याने डिस्कवर केली? ती सेल होती ऑर्किडची सेल. आता बोलणार आहोत आपण त्यांच्या नंबरबद्दल, की किती नंबर प्रेझेंट असतात न्यूक्लियसचे. आता हा काय क्वेश्चन झाला. एव्हरी सेल in general contains the single nucleus, but again depending upon the activity performed by the nucleus, the different kind of cells they are containing the different number of nucleus. जशी सेलची रिक्वायरमेंट असेल, जसे त्यांना न्यूक्लियसच्या फंक्शनची रिक्वायरमेंट आहे, तसतसे त्या सेलमध्ये अकॉर्डिंगली आपल्याला नंबर ऑफ न्यूक्लियस हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसून येऊ शकतात. एक सिंगल असेल, कधी कधी तर हे न्यूक्लियस सुद्धा नसतं, दॅट मीन्स ई न्यूक्लिएटेड. सो लेट स्टार्ट विथ द न्यूक्लियस, दॅट मीन्स द नंबर. बघा आपण काय सांगितलं, द नंबर ऑफ न्यूक्लियस इज टोटली डिपेंड्स अपॉन द सेल्युलर ॲक्टिव्हिटी गेट परफॉर्म्ड बाय दॅट पर्टिक्युलर सेल. समटाईम्स एखाद्या सेलमध्ये एकही न्यूक्लियस प्रेझेंट नसतो, त्याला आपण ई न्यूक्लियस म्हणूयात, ई न्यूक्लिएटेड सेल म्हटलं जातं. काहींमध्ये एक सिंगल असेल तर युनि न्यूक्लिएटेड, दोन असतील तर बाय न्यूक्लिएटेड, तीन असतील तर ट्राय न्यूक्लिएटेड, खूप सारे असतील तर पॉली किंवा मल्टी न्यूक्लिएटेड. सो ह्या अशा फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला नंबर ऑफ न्यूक्लियस एका सेलमध्ये प्रेझेंट असलेल्या दिसून येतात. मग आता आपण पहिल्यांदा बोलूयात की हे जे काही म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट नसणे ह्याला काय म्हटलं जातं. सो आपण वन बाय वन टर्म करत चालूयात. इफ नो न्यूक्लियस इज देअर, नो न्यूक्लियस, then it is get termed as enucleated cell. Enucleated cell. Where this enucleated cell is get observed and they are get observed, that means example, मग आता हे कुणाकुणामध्ये दिसतील? mature mammalian RBCs in sieve tube, SEIVE, sieve tubes. It is also that means nucleus is absent in platelets. बरं, पहिल्यांदा हे आहेत काय यांच्याबद्दल बोलूयात. आता आपल्याला आरबीसीज आपण फॅमिलियर झालो आहोत. आरबीसीज ज्या रेड ब्लड सेल्स आहेत त्या रेड ब्लड सेल्स, मला असं वाटतं की आपला एक सेकंड का थर्ड लेक्चर होतं ज्याच्यामध्ये आपण शेप ऑफ सेल्स पाहिले, ह्याच्यामध्ये आपण आरबीसीचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. हे जर आपण ऑब्झर्व केलं तर हे बाय कॉन्केव्ह फॉर्ममध्ये दोन्हीही बाजूंनी, म्हणजे बाहेरच्या बाजूने फुगीर आणि आतमध्ये मात्र हे असे थिन झालेले अशा स्वरूपाचं दिसतं आपल्याला. सो तेव्हा आपण जेव्हा पाहिलं तेव्हा आरबीसीज ऑफ ह्युमन ह्या ई न्यूक्लिएटेड दाखवले होते आणि आरबीसीज ऑफ फ्रॉग ह्या मात्र न्यूक्लिएटेड. इथे लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा ह्युमन, आता मॅमलमध्ये आपण ह्युमनला कन्सिडर करूयात. सो त्यांचे जे आरबीसीज असतात जेव्हा ह्या मॅच्युअर होतात, मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना न्यूक्लियसचं कामच नाही आहे.
जेव्हा RBCs ह्या मॅच्युअर होतात तेव्हा न्यूक्लियस जो मेजरली काम करतो म्हणजे सेल डिव्हिजन होत असताना जे जेनेटिक मटेरियल न्यूक्लियसकडे आहे ते फर्दर पास ऑन करण्याचं काम मेजरली किंवा सेलच्या आतमधल्या जेवढ्या काही सेल्युलर ॲक्टिव्हिटीज असतात दॅट ऑल ॲक्टिव्हिटीज गेट कंट्रोल्ड बाय द न्यूक्लियस. म्हणजे त्या सर्वांवरती कंट्रोलेशन कुणाचं तर न्यूक्लियसचं असतं सेलमध्ये घडणाऱ्या ॲक्टिव्हिटींवरती. सो नाव जेव्हा ह्या RBCs मॅच्युअर होतात तेव्हा ॲज इट इज सेल डिव्हिजनची फर्दर प्रोसेस होत नाही, त्यांचा जो फंक्शनल रोल असतो तो संपून जातो. मग अशा केसमध्ये मात्र त्यांचा जो न्यूक्लियस असतो तो निघून जातो आणि मॅच्युअर RBCsमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो म्हणून इट गेट टर्म्ड ॲज इन्यूक्लिएटेड सेल. पहिली. दुसरं बोलूयात आपण सीव ट्यूब. सीव ट्यूब दिस इज पार्ट ऑफ फ्लोएम. आता तुम्हाला प्लांटमधल्या कंडक्टिव्ह टिश्यू माहिती असतील किंवा वॅस्क्युलर टिश्यू म्हटलं जातं त्यांना, झायलेम अँड फ्लोएम. आय गेस 9thला गेला आहे आपल्याला हा पार्ट. दिस झायलेम अँड फ्लोएम दीज आर द टिश्यूज अँड दिस टिश्यूज आर फर्दर मेड अप ऑफ द डिफरंट काइंड ऑफ सेल्स. वेन आय एम टॉकिंग अबाउट द फ्लोएम, दॅट फ्लोएम फायबर, फ्लोएम पॅरेनकायमा, फ्लोएम क्लोरिनकायमा किंवा त्याच्यामध्ये एक सीव ट्यूब पण येतात. सो दिस सीव ट्यूब दीज आर द सेल्स ऑर वी कॅन से पार्ट ऑफ फ्लोएम. मग काही याच्यानंतर म्हणजे झायलेम आणि फ्लोएमचं फंक्शन माहिती आहे आपल्याला. झायलेम फॉर दी कंडक्शन ऑफ वॉटर अँड फ्लोएम फॉर दी कंडक्शन ऑफ फूड. मग हे फूड पास ऑन होण्यासाठी त्या ज्या सेल असतात त्या मात्र काय होतात, ह्या हॉलो बनत जातात. मग जेव्हा त्यांना हॉलो बनायचं असेल तेव्हा आतमधला न्यूक्लियस असेल, सायटोप्लाझम असेल, इट स्टार्ट टू डिसइंटिग्रेट सो दॅट दे कॅन इझिली पास ऑन फूड फ्रॉम वन पार्ट ऑफ दॅट प्लांट टू द अनदर पार्ट. एका पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत फूडला कंडक्ट करण्यासाठी सीव ट्यूबची अरेंजमेंट अशा पद्धतीने दिसते. म्हणजे हे सुद्धा मॅच्युअर झाल्यानंतर ह्या सीव ट्यूबमध्ये मात्र आपल्याला न्यूक्लियस दिसून येत नाही. सो न्यूक्लियस नसणे इन्यूक्लिएटेड. अँड हिअर प्लेटलेट्स. आपल्याला माहिती आहे ब्लड इट इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू अँड दिस टिश्यू it get comprises with the WBCs, RBCs and platelets. मग अगेन ह्या ज्या प्लेटलेट्स आहेत ब्लड टिश्यू ह्या ग्रुप ऑफ सेलनी बनल्या. त्याच्यामध्ये RBCs येतात रेड ब्लड सेल्स, WBCs येतात व्हाईट ब्लड सेल्स आणि येतात त्याच्यामध्ये ह्या प्लेटलेट्स. सो ह्या ज्या प्लेटलेट्स आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस प्रेझेंट दिसून येत नाही. सो पाहिलं की काही सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. टर्म पाहिली त्यांना म्हणणार इन्यूक्लिएटेड सेल्स अँड जनरली दे आर सीन इन. पहिला आपण कन्सिडर करूयात मॅच्युअर मॅमेलियन RBCs, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही. सीव ट्यूब न्यूक्लियस नाही ॲज वेल ॲज द प्लेटलेट्स. आता बघूयात आपण जर एक सिंगल न्यूक्लियस असेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, इट इज युनिन्यूक्लिएटेड. इफ वन न्यूक्लियस इज देअर then it is known as uninucleated. आता जनरली याचे बरेचसे एक्झाम्पल दिसतील आपल्याला. कॉमनली वी कन्सिडर एव्हरी सेल कन्सिस्ट ऑफ ॲटलीस्ट सिंगल न्यूक्लियस. म्हणजे आपल्याला एक इन जनरल इन्फॉर्मेशन अशी आहे की प्रत्येक सेलमध्ये कमीत कमी एक न्यूक्लियस असतोच आणि रँडमली जेव्हा केव्हा आपण डायग्रामॅटिक स्ट्रक्चर कन्सिडर करतो कोणत्याही सेलचं तेव्हा त्याच्यामध्ये आपण एक सिंगल न्यूक्लियस दाखवतो. सो हिअर वी आर नॉट गोइंग टू मेन्शन एनी एक्झाम्पल फॉर युनिन्यूक्लिएटेड कारण आपण त्याला थोडंसं फॅमिलियर आहोत. इफ देर आर टू न्यूक्लियस आर प्रेझेंट देन दे आर नोन ॲज बायन्यूक्लिएटेड सेल. बाय न्यूक्लिएटेड. रिसेंटली व्हॅक्युअल गेला आपल्याला. व्हॅक्युअल जेव्हा आपण पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला टाईप्समध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स गेले. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स आपण एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा पाहिला होता. एक्झाम्पल होता पॅरामोशियम. पॅरामोशियमला एकदा इथे पाहताय तुम्ही. दिस ऑर्गॅनिझम समवॉट इट्स स्लीपर शेप. ठीक आहे, एक असं आपण एक रँडमली कन्सिडर करूया. जर तुम्हाला ते स्ट्रक्चर आठवत असेल, हे खूप सारे नंबर ऑफ सिलिया. इथे आपण हे असे दोन न्यूक्लियस दाखवले होते. जनरली पॅरामोशियम इट इज बाय न्यूक्लिएटेड सेल और बाय न्यूक्लिएटेड ऑर्गॅनिझम. सो यांच्यामध्ये मात्र आपल्याला न्यूक्लियस किती दिसतात, दोन. सो एक्झाम्पल हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर इज पॅरामोशियम. व्हॅक्युअल्समध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स गेल्या. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स कन्सिडर करण्यासाठी पॅरामोशियमचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. पॅरामोशियमच्या स्ट्रक्चरमध्ये इथे आपण हे दोन न्यूक्लियस दाखवायचा प्रयत्न केला. दीज आर द टू न्यूक्लियस. सो आत्ता आपल्याला ह्याची रिक्वायरमेंट नाही आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त बाय न्यूक्लिएटेड सेल. एक्झाम्पल काय, पॅरामोशियम. बरं,
3 असतील तर ट्राय न्यूक्लिएटेड आणि खूप सारे असतील तर यांना आपण म्हणूयात मल्टी न्यूक्लिएटेड. इफ मेनी न्यूक्लियस आर प्रेझेंट then it is get termed as multi nucleated. हो ना, भरपूर सारे जर न्यूक्लियस प्रेझेंट असतील तर अकॉर्डिंगली आपण त्यांना म्हणूयात मल्टी न्यूक्लिएटेड. आता हे कुणाकुणामध्ये दिसतात? एक्झाम्पल्स आर, फर्स्ट एक्झाम्पल इज ओपेलिना. एक्झाम्पल इज ओपेलिना. ओपेलिना ह्या प्रोटिस्ट सेल आहेत, protist cell. Another example is skeletal muscles. skeletal muscles मध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त आपल्याला ह्या प्रेझेंट असलेल्या दिसतात. आता पहा, दिस मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स दे आर गेट टर्म्ड ॲज बाय द टू डिफरंट नेम ऑल्सो. म्हणजेच काय, हे जे मल्टी न्यूक्लिएटेड जे सेल्स असतात, दीज मल्टी nucleated cells, they can be get termed as sinusoidal. Cytial or sinusoidic, and here syncytial. This sinusoidic is get referred for protist as well as the plant cell, and this syncytial in case of animal cells. Animal cells. आता याच्यासाठी काही प्रूफ नाही आहे, काही एव्हिडन्स नाही आहे की असंच म्हणायचं, पण कधी कधी क्वेश्चनमध्ये किंवा बुक रीड करताना तुम्हाला काही बुकमध्ये मल्टी न्यूक्लिएटेड सेल, जर प्रोटिस्टमध्ये मल्टी न्यूक्लिएटेड सेल असेल तर तिथे टर्म वापरली जाते सिनोसायटिक. मग हे सिनोसायटिक काय, तर प्रोटिस्ट असतील, प्लांट सेल असतील, ज्या सेलमध्ये खूप सारे न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, दॅट मीन्स दे आर मल्टी न्यूक्लिएटेड. इन केस ऑफ प्रोटिस्ट और प्लांट सेल दे आर गेट टर्म्ड ॲज सिनोसायटिक. इथून पुढे ही एक नवीन टर्मिनॉलॉजी, सिनोसायटिक. सिनोसायटिक दॅट मीन्स मल्टी न्यूक्लिएटेड सेल. पण सिनोसायटिक टर्म कुणासाठी वापरणार, जर ते प्रोटिस्ट असतील, जर प्लांट सेल असेल, आणि जर ॲनिमल सेल असेल तर त्यासाठी वापरली जाते सिन्सायटियल. हे दोन लक्षात येत आहे. आता याच्यासाठी ॲज इट इज प्रूफ नाही, पण काही टेक्स्टबुकमध्ये हे अशा पद्धतीने टर्म केले गेलेले आहेत. सो हे आहेत काय, ह्या टर्म काय सांगतात हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. इथे आपण पोचलो. हे आहेत आपले, डिस्कवरी झाली आणि नंबर झाली. एकदा रिवाईज करूयात आणि लगेच त्यांच्या पोझिशनकडे घेऊयात. आपल्याला कळालं, so that nucleus is get discovered by Robert Brown. In which cell? Orchid cell. Number, if nucleus is totally absent, no nucleus, it get termed as enucleated. 3 वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं सापडलं. मॅच्युअर मॅमेलियन आरबीसीज असतील, सीव ट्यूब्स असतील किंवा प्लेटलेट्स असतील, नो न्यूक्लियस. सिंगल न्यूक्लियस इज देअर, दॅट मीन्स तो काय असणार आहे, युनिन्यूक्लिएटेड. इन जनरल बऱ्याचशा सेलमध्ये आपल्याला हा सिंगल न्यूक्लियसच दिसतो. रॅदर जेव्हाही आपण एखादं सेलचं स्ट्रक्चर कन्सिडर करतो, वी आर शोईंग ओनली सिंगल न्यूक्लियस. 2 न्यूक्लियस इज देअर, they are get termed as binucleated. Example is paramecium. In paramecium they are consisting the 2 cells nucleus. Many nucleus are present, then they are get termed as multinucleated. मग हे कुणामध्ये दिसतं, ओपेलिनामध्ये. प्रोटिस्ट सेल आहे ते प्रोटिस्टाच्या अंडर येतात. आणि स्केलेटन मसल्स, आपल्या बॉडीमधले जे स्केलेटन मसल असतात, एका सेलमध्ये बऱ्याचशा न्यूक्लिय आपल्याला प्रेझेंट दिसून येतात, कारण त्यांचा रोल आहे. आपण इथे स्टार्टिंगला सांगितलं, द नंबर ऑफ न्यूक्लियस इज टोटली डिपेंड अपॉन द सेल्युलर ॲक्टिव्हिटी गेट परफॉर्म्ड बाय दॅट पर्टिक्युलर सेल. ती सेल काय सेल्युलर ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायचे ह्याच्यानुसार ठरवते आणि त्याच्या अकॉर्डिंग त्या सेलमध्ये तेवढे नंबर ऑफ न्यूक्लियस असेल. न्यूक्लियसची गरज नाही, नो न्यूक्लियस. ओनली सिंगल न्यूक्लियस इज सफिशियंट, युनिन्यूक्लिएटेड. 2 न्यूक्लियस आर रिक्वायर्ड, then binucleated. And if many nucleus are get required, that means they are get termed as multinucleated. In case of protist or plant cell, that multinucleated cell termed as sinusoidal.
and in case of animal cell it get termed as syn side chain. Now we are moving to the position of nucleus, the next point. Position of nucleus. ओके, ना आता तुम्ही म्हणाल की न्यूक्लियसच्या पोझिशनमध्ये काय आहे, कारण जनरली आपण इट इज गेट प्लेस्ड सेंट्रली प्लेस्ड असा सेल ऑर्गनल आपल्याला दिसतो, विच इज प्रॉमिनंटली सीन, अगदी ठळकपणे दिसतो. मग बेसिकली जर पाहायला गेलं तर याची पोझिशन कुठे असते, सेंटरला. कधी कधी काय होतं, तो न्यूक्लियस हा शिफ्ट होतो, पेरिफेरीला जातो, सो हा झाला इसेंट्रिक. कधी कधी हा एकदम पेरिफेरीला जातो, म्हणजे त्यांचं जो आउटर मोस्ट कवरिंग असतो त्या तिथपर्यंत जाऊन पोचतो, पेरिफेरल न्यूक्लियस असतो. कधी कधी तो अगदी खाली बेसला जाऊन बसतो, सो त्याला बेसल न्यूक्लियस म्हणतात. सो हे न्यूक्लियस त्यांची पोझिशन कुठे आहे त्याच्या अकॉर्डिंग सुद्धा त्यांचं नॉमेनक्लेचर केलं जातं आणि त्यांचे वेगवेगळे एक्झाम्पल कन्सिडर केले जातात. का आहे, पहिला ॲज युज्युअल इट इज सेंट्रिक, पोझिशन इज सेंट्रिक. मग आता सेंटरला पोझिशन असलेला न्यूक्लियस जनरली कोणत्या सेलमध्ये दिसतात, सो ॲनिमल सेल जर तुम्ही कन्सिडर केली, ज्या ॲनिमल सेल्स असतात त्यांच्यामध्ये इन जनरल दॅट न्यूक्लियस इज गेट प्रेझेंट और पोझिशनली इट इज ॲट इट्स सेंट्रली पोझिशन असतो. थोडासा बाजूला मूव्ह झाला असेल तर त्याला म्हटलं जातं इसेंट्रिक. And in case of plant cell, the position of nucleus is get shifted slightly towards the periphery. म्हणजे काय किंवा कशासाठी. आता आपण असं पाहिलं होतं पहा की प्लांट सेल, वन लार्ज प्लांट सेल कन्सिस्ट ऑफ वन लार्ज वॅक्युअल or they are having 3 to 4 large permanent vacuoles. मग हे वॅक्युअल जसजसे फिल होतील तसं ते सेंटरला काय करतात, ते जाऊन शिफ्ट होतात आणि सेंटरला वॅक्युअल्स येऊन ते न्यूक्लियसला काय करतात, शिफ्ट करतात पेरिफेरीला. कसे दिसत असेल त्यांनाही पाहूयात आपण. सपोज दिस इज प्लांट सेल, दिस वन इज सेल वॉल, राईट, सेल मेम्ब्रेन, सेल वॉल. आता बेसिकली आपण काय करतो, इथे न्यूक्लियस दाखवतो आणि मग अकॉर्डिंगली मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स अँड ऑल. बट समटाइम्स सपोज दिस सेल स्टोर्स the higher amount of food into their vacuole, so vacuole is here and just because of this larger vacuole this nucleus is gets shifted slightly towards the periphery. मग काय झालं, तो सेंटरला असायला पाहिजे होता पण वॅक्युअल खूप सारे भरले, त्यांना थोडंसं पुश केलं आणि ते काय झाले, सेंटरपासून बाजूला झाले, इसेंट्रिक प्लांट सेल. असंच स्ट्रक्चर ऑफ ह्युमन ओवममध्ये सुद्धा दिसतं. जे एग सेल आपण कन्सिडर करतो त्या एग सेलमध्ये सुद्धा न्यूक्लियस जो असतो तो हलकासा त्यांच्या पेरिफेरीला असतो. सो तिथे सुद्धा आपण एक्झाम्पल इसेंट्रिक न्यूक्लियसचं एक्झाम्पल स्ट्रक्चर ऑफ ओवम किंवा ह्युमन ओवम कन्सिडर करू शकतो. थर्ड वन पेरिफेरल न्यूक्लियस. आता पेरिफेरलला तर अगदी पूर्णपणे तो काय झालेला असतो, म्हणजे इथे तरी सेंटरपासून थोडंसं हलकेसं बाजूला, पेरिफेरलमध्ये मात्र तो एक्झॅक्ट त्यांच्या पेरिफेरीला जातो. आणि हे कशामध्ये दिसतात, एक्झाम्पल्स ॲडिपोसाइट्स. नाव दिस ॲडिपोसाइट्स आर नथिंग बट दी फॅट स्टोरिंग सेल्स. ॲडिपोसाइट्स असतात पहा, ह्या काय करतात रे, फॅट ड्रॉपलेट्स जे असतात ते खूप सारे फिल करून ठेवतात आणि फॅट ड्रॉपलेट्समुळे ह्या सेलच्या आतमधला जो न्यूक्लियस असतो तो कम्प्लिटली काय होऊन जातो, त्यांच्या पेरिफेरीला. सपोज ओव्हल शेपची ही सेल असते ॲडिपोसाइट्स, हा सेंटरला हा एवढा सगळा, हे सगळे कोण आहेत, इट्स अ फॅट ड्रॉपलेट्स म्हणजे फॅट स्टोअर करून ठेवलं आणि सेंटरला एवढा मोठा फॅट कंटेंट आल्यामुळे इथे तो बिचारा न्यूक्लियस इथे बाजूला जाऊन शिफ्ट झाला. इट इज न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम इज ऑल्सो सराउंड्स दिस ड्रॉपलेट. मग एखादी जर ॲडिपोसाइट कन्सिडर केली आपल्या बॉडीमध्ये, ज्या फॅट सेल्स असतात त्याच्यामध्ये मात्र हा न्यूक्लियस कम्प्लिटली कुठे गेला, त्यांच्या पेरिफेरीला जाऊन बसला, म्हणून त्याचं पोझिशननुसार त्याला म्हणतात पेरिफेरल न्यूक्लियस. अँड द फोर्थ वन इज बेसल न्यूक्लियस.
As its name suggests, basal nucleus, that means nucleus is get shifted towards its base. आणि हा दिसतो आपल्याला columnar epithelial cell मध्ये. Example is in columnar cells. आता ह्या ज्या columnar cells असतात हे अशा टॉल असतात आणि बऱ्याच वेळेला त्यांचा जो न्यूक्लियस असतो तो मात्र इथे बेसला प्रेझेंट असतो. इट इज न्यूक्लियस. सो on the basis of where they are get placed or on the basis of position of nucleus is further showing these different kinds. पहिला centric nucleus, that means the cell consists of nucleus at its center and generally it is seen in animal cell. Second, eccentric nucleus is get shifted slightly towards the periphery or it move from its place, that means from center. Center पासून हलकासा मूव झाला आहे इसेंट्रिक. एक्झाम्पल प्लांट सेल. का तर आपण सांगितलं वॅक्युअलने खूप सारं फिल केल्यामुळे तो न्यूक्लियस थोडासा शिफ्ट झाला, साईडला गेला सेंटरपासून इसेंट्रिक. पेरिफेरल डिरेक्टली त्या पेरिफेरीला जाऊन पोहोचला. पेरिफेरी म्हणजे आउटर मोस्ट त्यांची जी कव्हरिंग असेल तिथे. सो फॅट सेल्स ज्या असतात ॲडिपोसाइट्समध्ये आणि बेसलला प्रेझेंट आहेत म्हणजे ते झाले कॉलुमनार सेल. सो आता आपण काय काय पाहिले. आपण सांगितलं आहे की डिस्कवरी, आपण बोललो आहे नंबर्स, आपण बोललो आहे पोझिशनबद्दल. आता बोलणार आहोत आपण शेप ऑफ न्यूक्लियस. आता तुम्ही म्हणाल की न्यूक्लियसचा शेप हा जनरली पाहिला तर स्पेरिकल असतो, पण हा स्पेरिकल पण आहे, हा दोन बायलोब्ड फॉर्ममध्ये दिसतो, ट्रायलोब्ड दिसतो, मल्टीलोब्ड दिसतो, हॉर्शू शेपचा सुद्धा न्यूक्लियस प्रेझेंट असतो. मग हे दिसताना कसे दिसत आहेत आणि कुणामध्ये प्रेझेंट आहेत याच्यासाठी काय करूयात आपण. द नेक्स्ट पॉईंट इज शेप ऑफ न्यूक्लियस. Next one. शेप ऑफ न्यूक्लियस. आता आपण काय काय सांगितलं आहे. जर स्पेरिकल असेल तर शेप कसा झाला त्याचा राऊंड किंवा स्पेरिकल फॉर्ममध्ये. कधी कधी तो बायलोब्ड फॉर्ममध्ये असतो, कधी तो ओव्हल शेपमध्ये आहे, ट्रायलोब्ड आहे, मल्टीलोब्ड आहे किंवा अकॉर्डिंगली सो ऑन आपल्याला दिसायला स्टार्ट होईल. चला पाहूयात आपण पुन्हामध्ये आणि कसे कसे दिसतात ते. पहिल्यांदा बोलूयात आपण सर्क्युलर. द फर्स्ट, द शेप ऑफ न्यूक्लियस इज सर्क्युलर. इन जनरल दिसतो तो. दुसरा बोलूयात आपण ओव्हल शेप. आता ह्या दोन शेपमध्ये मी थोडासा डिफरन्स दाखवायचा प्रयत्न करते. दिस इज एक्झॅक्ट सर्क्युलर, ओके, अँड दिस वन इज स्लाइटली ओव्हल. किंवा आपण त्याला थोडंसं हॉरिझॉन्टल दाखवूयात म्हणजे तुम्हाला तो ओव्हल शेप दिसेल. ठीक आहे, हा ओव्हल दाखवायचा प्रयत्न केला. आता कुणामध्ये प्रेझेंट असतात ते ओव्हल शेप. दे आर प्रेझेंट इन स्मूथ मसल्स. एक्झाम्पल इन स्मूथ मसल्स. आता इथून पुढे कधी कधी हा जो न्यूक्लियस असतो तो बाय लोब्ड फॉर्ममध्ये दिसतो. दोन सेपरेट रिजन दिसतात पण असतात तो एकच न्यूक्लियस. दॅट मीन्स समटाइम्स दे आर बाय लोब्ड इन शेप. बाय लोब्ड. अँथर आठवतात, अँथर हा बाय लोब्ड होता दोन. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे बाय लोब्ड कसे दिसतात. न्यूक्लियस हा हे दोन लोब दिसत आहेत ना आपल्याला, असे दोन. असा बाय लोब शेपचं न्यूक्लियस प्रेझेंट असतो. दे आर प्रेझेंट इन ॲसिडोफिल्स. म्हणजे काय आहे सांगणार आहे. देन ट्रायलोब्ड न्यूक्लियस इज प्रेझेंट समटाइम्स. बघा 1 2 3 असे 3 लोब दिसतात. दे आर प्रेझेंट इन बेसिडोफिल्स. ओके. Sometimes they are present in multi-lobed. हा न्यूक्लियसचा शेप दिसतो असं. दे आर प्रेझेंट इन न्यूट्रोफिल्स.
And the last, sixth one, sometimes this nucleus is also seen in horseshoe shape. हॉर्सशू शेप आपल्याला माहिती आहे, हा काहीसा अशा शेपमध्ये दिसतो आणि हा दिसतो आपल्याला व्हॉर्टिसेला. एक्झाम्पल इज व्हॉर्टिसेला. अगेन दिस व्हॉर्टिसेला, दे आर द प्रोटिस्ट सेल. दीज आर द प्रोटिस्ट सेल. आता हे सर्व आहेत काय, आपण यांना वन बाय वन कन्सिडर करूया. त्यांचा शेप कसा आहे त्याच्यानुसार सुद्धा त्यांचे क्लासिफिकेशन कन्सिडर केले जातात. जनरली न्यूक्लियस इज प्रेझेंट इन अ सर्क्युलर ऑर द स्पॅरिकल शेप. इन जनरल फॉर्ममध्ये आपल्याला दिसताना कसं दिसतं, प्लांट सेल असेल, ॲनिमल सेल असेल. काही एक्सेप्शन आहेत, अदरवाईज आपल्याला त्यांचा रेग्युलर जो शेप असतो तो सर्क्युलर दिसतो. समटाईम न्यूक्लियस इज सीन इन ओव्हल शेप, फॉर एक्झाम्पल स्मूथ मसल सेल. आता आपल्या ज्या मसल सेल असतात त्याच्यामध्ये मात्र हा हलकासा ओव्हल शेप माहिती आपल्याला, एग शेप जो असतो तो, म्हणजे एका बाजूला थोडंसं ब्रॉड आणि एका बाजूला थोडंसं हलकासा टॅपरिंग फॉर्ममध्ये ओव्हल शेप. अंड्याच्या आकाराचा. बायलोब्ड, कधी कधी हे असे दोन रिजन दिसतात, बायलोब्ड, ट्रायलोब्ड, मल्टीलोब. सो दे आर जनरली सीन इन ॲसिडोफिल्स, बेसिडोफिल्स किंवा बेसोफिल्स म्हणतात, नॉट बेसिडो. ते गेलं आपला ॲसिडो, देन द बेसोफिल्स. बेसोफिल्स, दीज आर द बेसोफिल्स. बरं, आता हे काय आहेत, ह्याच्या अगोदर आपण असं पाहिलं होतं की ब्लड टिश्यू इज गेट फॉर्म्ड बाय RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. WBCsमध्ये ह्यांचा फिजिकल स्ट्रक्चर आणि फंक्शननुसार यांचे परत टाईप पडतात आणि त्या टाईपमध्ये मग ॲसिडोफिल्स असेल, बेसोफिल्स असतील, न्यूट्रोफिल्स असेल, इओसिनोफिल्स असतील, हे टाईप पडतात. हे टाईप कुणाचं आहे, WBCsचं आहे. WBCs काय असतात, व्हाईट ब्लड सेल्स, इम्युनिटी जनरेट करतात त्या. फायटर सेल्स आपण त्यांना कन्सिडर करतो ते. सो हे ते सेलचे टाईप झाले आणि त्या सेलच्या अंडर आपल्याला त्यांचा न्यूक्लियस अशा पद्धतीने व्हॅरी होताना दिसून येतो. हा टॉपिक आपण 12thमध्ये स्टडी करणार आहोत सर्क्युलेशनच्या वेळेला. सो अकॉर्डिंगली ह्यांचे शेप आणि अजून डिटेलिंग पार्ट आहेत तेव्हा ते तिथे येतील. आणि अजून एक जो आहे तो आहे हॉर्सशू शेप. आपल्याला हॉर्सशू माहिती असा यू शेपचा असतो, घोड्याची नाळ असते ती. सो जनरली दे आर सीड इन अ व्हॉर्टिसेला आणि व्हॉर्टिसेला इट इज अ टाईप ऑफ प्रोटिस्ट सेल. प्रोटिस्टाच्या अंडर येतात त्या सेलचा एकाचा न्यूक्लियस हा अशा शेपमध्ये दिसला. सो अकॉर्डिंगली असे त्यांना कन्सिडर केले गेले. आता आपल्याला जो इंटरेस्ट आहे तो म्हणजे आपण आपला जो कॉमन सर्क्युलर शेप असतो अशा टाईपचं न्यूक्लियस आणि त्याचं स्ट्रक्चर कन्सिडर करणार आहे. सो वेन वी कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस, इट इज सीन डिस्टिंक्टली इन नॉन डिवायडिंग सेल ऑर ड्युरिंग द इंटरफेस. जर एखादी सेल डिवाइड होणार नसेल, सिम्पली अशी आहे, तर तेव्हा मात्र त्याच्यामध्ये अगदी क्लिअरली डिस्टिंक्टली विजिबल म्हणजे क्लिअरली विजिबल अशा फॉर्ममध्ये दिसतो. किंवा इंटरफेसच्या वेळेस आता सेल डिव्हिजन जर तुम्हाला त्याचं सर्टन काही पार्ट माहिती असेल, 10thला झाला आपल्याला, त्याच्यामध्ये आपण इंटरफेस पाहिली, G1 फेज पाहिली, S फेज, G2 फेज. सो ह्या इंटरफेसमध्ये सुद्धा आपल्याला न्यूक्लियस क्लिअरली दिसून येतो. अँड दिस न्यूक्लियस फर्दर कंटेन्स न्यूक्लिअर एन्व्हलोप, दॅट मीन्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर पोर, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन मटेरियल्स ऑर द फायबर्स. सो अशा सर्वांनी मिळून आपलं न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कंप्लीट होतो. सो न्यूक्लियसचं स्ट्रक्चर काय आहे, लेट स्टार्ट विथ द न्यूक्लियस स्ट्रक्चर. Structure of nucleus. Okay. The structure of nucleus is clearly seen in non-dividing cell or during the interphase. एवढं कळालं आपल्याला. Now it comprises with म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आढळतात आपल्याला न्यूक्लियसमध्ये. फर्स्ट वन इज न्यूक्लिअर एन्व्हलोप. दिस न्यूक्लिअर एन्व्हलोप कन्सिस्ट ऑफ outer membrane, inner membrane and
this membrane is not continuous, that means they are showing the presence of space and that space is known as the nuclear pore. So हा संपूर्ण पार्ट जेव्हा आपण न्यूक्लियर एनव्हलप पाहूया डिटेलमध्ये तेव्हा येईल. सेकंड वन इज न्यूक्लिओप्लाझम. Nucleoplasm, it is aggregated colloidal solution is filled inside the nuclear envelope. न्यूक्लियर एनव्हलपच्या आतमध्ये जे काही फ्लुइड असेल त्याला नाव देणार आहोत आपण न्यूक्लिओप्लाझम. अँड दिस न्यूक्लिओप्लाझम कन्सिस्टिंग द व्हेरियस एन्झाईम्स, प्रोटीन्स, मिनरल्स, सॉल्ट्स. मग एन्झाईम्स DNA रेप्लिकेशनसाठी एन्झाईम्स वापरले जातात. ते एन्झाईम्स फर्दर mRNA असेल, rRNA असेल, tRNA असेल ह्यांच्या फॉर्मेशनसाठी वापरले जातील. किंवा बरेचसे आयन्स आहेत म्हणजे मॅग्नेशियम आयन असतील, मॅंगनीज आयन असेल, हे ॲक्च्युली एन्झाईम्स ॲक्टिवेट करतात रिएक्शनला. सो हा सगळा पार्ट आपण न्यूक्लिओप्लाझम जेव्हा डिटेलमध्ये पाहू तेव्हा येईल. थर्ड वन न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस न्यूक्लियसच्या आतमध्ये अजून एक स्पेरिकल स्ट्रक्चर दिसतं अँड इट इज ऑल्सो विदाउट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. हा अजून एक असा ऑर्गनल आहे किंवा न्यूक्लियसच्या आतमधला असा एक पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मेम्ब्रेन दिसून येत नाही. मग अजून एक कोण होता जो आत्तापर्यंत गेला आपल्याला, ते होते रायबोझोम्स. रायबोझोम्सला सुद्धा कोणताच मेम्ब्रेन असतो, सिंगल मेम्ब्रेन नाही, डबल मेम्ब्रेन नाही. न्यूक्लियस सुद्धा हा विदाउट मेम्ब्रेन आहे. अँड दिस न्यूक्लिओलस दे आर कन्सिडर्ड ॲज हार्बर ऑफ रायबोझोम सिंथेसिस. म्हणजेच हे त्यांचं पोर्ट आहे, बंदर असं की जिथे फार मोठ्या अमाऊंटवरती काय केले जातात, रायबोझोम्स प्रोड्यूस्ड केले जातात. अँड द लास्ट वन इज क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिन फायबर्स, स्पिंडल फायबर, त्याच्यानंतर मग ते हळूहळू डेव्हलप होतात. क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स्ड होतात, कंडेन्स्ड होऊन त्यांच्यापासून क्रोमोझोम फॉर्म होतात. ह्या क्रोमोझोमवरती आपल्याला काय म्हणतो आपण एक्झॅक्ट कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये प्रेझेन्स ऑफ DNA दिसतात. द शॉर्ट लेंथ ऑर द सेगमेंट ऑफ DNA ज्याला आपण जीन म्हणतो. अँड दिस जीन्स आर रिस्पॉन्सिबल टू कॅरी the genetic information from one generation to the next generation. That means the heredity or inheritance is get done. That means all that genetic material is get stored within this nucleus in the form of this chromatin fibers or the chromatin materials. So काय काय दिसलं आपल्याला in the structure of nucleus? First, it comprises with the nuclear envelope. त्याच्या बाहेरचं जे एनव्हलप आहे, ॲज न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. That means envelope is get formed by outer membrane and inner membrane. Along with there is a small space in between the membrane. That means membrane is not continuous, called as nuclear pore. Nucleoplasm, that envelope is get filled with fluid called as nucleoplasm. Again this nucleoplasm is consist of व्हेरियस सबस्टन्सेस. मग एन्झाईम्स असतील, प्रोटीन्स असतील, सॉल्ट आहे, आयन्स आहेत, मिनरल्स आहेत, नॉट सॉल्ट ॲक्च्युली. न्यूक्लिओलस अगेन आपण आत्ता पाहिले की रायबोझोम प्रोड्यूस करण्यासाठीचं एक असं हार्बर. देन क्रोमॅटिन फायबर्स जे जेनेटिक मटेरियल आहे जे ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल असतं. न्यूक्लियस का इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल कन्सिडर केला जातो, कारण जेव्हा सेल डिव्हिजन परफॉर्म होतं न्यूक्लियस प्लेज द व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर दिस सेल डिव्हिजन. सो इन दिस वे हे स्ट्रक्चरमध्ये दिसलं. हा थेरॉटिकली पाहिला. आता आपण डायग्रामॅटिक फॉर्मकडे जाऊयात की डायग्रामॅटिकली कसा दिसेल. As we said, nucleus is double membrane bound organelle. So here we are going to consider the circular shape nucleus and their membrane. Togetherly they form nuclear envelope. This membrane is not continuous. They are showing certain interruption between them, and that small gap or space they are known as nuclear pore. ठीक आहे. चला आता हे ॲक्च्युली इथे न्यूक्लियर पोर
प्रेझेंट आहेत. So first let's label it, its outer membrane, inner one is as usual inner membrane, this outer membrane and inner membrane togetherly known as karyotheca, ह्यांना एकत्रित म्हटलं जातं कॅरिओथिका. एक्झोथिका म्हणतात, एंडोथिका म्हणतात. जेव्हा आपण हा फर्स्ट टॉपिक डिटेलमध्ये घेऊ तेव्हा आपण ह्याला परत एकदा पाहू की नक्की आहे काय. बरं, न्यूक्लिअर एन्व्हॉल्प झाला. त्याच्यानंतर आतमध्ये दिस एंटायर एन्व्हॉल्प इज गेट फिल्ड विथ फ्लुइड कोलायडल सोल्युशन अँड इट इज नोन ॲज न्यूक्लिओ. इथेच नाव दिलं आपण, ह्याचं नाव झालं न्यूक्लिओप्लाझम. ठीक आहे. काय काय असतं त्याच्यामध्ये न्यूक्लिओप्लाझममध्ये? इट कंटेन्स द प्रोटीन, इट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम्स, मिनरल्स आहेत, आयन्स आहेत. ठीक आहे. इथला आपला हा एक पार्ट राहिला, याला म्हणणार आहोत आपण इट इज द स्पेस इन बिटवीन द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इट इज न्यूक्लिअर पोर. न्यूक्लिअर पोर. Actually this nuclear pore is get guarded by the pore complexes. So the structure of these pore complexes containing opening, annuals and the lumen part or we can say the nucleoplasmin togetherly known as the pore complex. कसं ह्याचं डिटेल स्ट्रक्चर पुढे पाहणार आहोत. इथे फक्त लक्षात ठेवा न्यूक्लिअर पोर दे आर गेट गार्डेड बाय द पोर कॉम्प्लेक्सेस and the diameter of the nuclear pore is 800 angstrom unit. This structurally the shape of that nuclear pore is octagonal and the number of nuclear pore is 1000 to 10,000 per न्यूक्लियस. आता परत हे नंबर कोण डिसाईड करतात? एखाद्या सेलमध्ये त्या न्यूक्लियसचा, त्या न्यूक्लिअर पोरचा रोल किती इम्पॉर्टंट आहे, त्यांच्या फंक्शनल ॲक्टिव्हिटी डिसाईड करतात की किती असले पाहिजेत. सो दिस न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज नॉट कंटिन्युअस, इट इज गेट इंटरप्टेड ॲट सर्टन प्लेसेस. काही ठिकाणी मात्र ही ब्रेक झाली, मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स झाला आहे. मग त्याच्यामुळे काय झालं की इथे एक स्मॉल गॅप तयार झाला आणि दिस स्मॉल पोर न्यूक्लियसचा आहे. पोर म्हणजे होल, म्हणून त्याला नाव आलं न्यूक्लिअर पोर. आता हे मध्ये जागा आली म्हणून ह्याला डायमीटर याचा कन्सिडर केला जातो. डायमीटर इज 800 अँगस्ट्रॉम युनिट. द शेप ऑफ दिस न्यूक्लिअर पोर इज ऑक्टॅगॉनल. कसा काय पुढे पाहूयात आपण. अँड द नंबर ऑफ न्यूक्लिअर पोर, आता इथे 1 2 3 4 5 6 आपण एवढेच दाखवले. जेव्हा आपण अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस कन्सिडर करतो सो देर आर 1000 to 10,000 न्यूक्लिअर पोर पर न्यूक्लियस एवढे प्रेझेंट असलेले दिसून येतात. न्यूक्लिओप्लाझमपर्यंत आलो. आता येऊयात आपण न्यूक्लिओलसकडे. देर इज वन मोर सर्क्युलर बॉडी. इथे थोडीशी दाखवूया आपण इथे न्यूक्लियसच्या आतमध्ये. सो हिला नाव देऊयात आपण, इट इज न्यूक्लिओलस. सो इट इज स्फेरिकल इन स्ट्रक्चर बट इट इज विदाउट एनी मेम्ब्रेन बाउंड. कोणत्याही मेम्ब्रेनने तयार झालेली नसते. मग ह्याच्यामध्ये ह्यांचे जे काही फायबर असतात किंवा एक स्पेसिफिक अरेंजमेंट दिसते. जेव्हा आपण न्यूक्लिओलसचा पार्ट पाहू तेव्हा हे का स्पेरिकल किंवा त्याचा शेप का असा युनिफॉर्मली दिसतो तेव्हा बोलूयात. इथे फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला की दिस न्यूक्लिओलस दे आर गेट मेडअप ऑफ RNA अँड प्रोटीन. दॅट मीन्स इट इज ऑल्सो नोन ॲज द हार्बर ऑफ रायबोझोम्स ऑर दे हेल्प फॉर द बायोसिंथेसिस ऑफ रायबोझोम्स. काय आहे पाहणार डिटेलमध्ये. देन क्रोमॅटिन फायबर. Apart from that, this nucleoplasm they contain certain thread-like structures and these thread-like structures are known as chromatin fibers. When these chromatin fibers undergoes the cell division, the condensation of the fiber takes place and they further form the chromosome. मग यांच्यापासून कोण मिळाले आपल्याला? क्रोमॅटिन फायबरपासून मिळतात आपल्याला क्रोमोझोम्स.
ह्या क्रोमोझोम्सवरती एम्बेडेड फॉर्ममध्ये कोण दिसतात आपल्याला? DNA. DNAचा एखादा छोटासा शॉर्ट सेगमेंट जर कन्सिडर केला तर त्याला म्हटलं जातं जीन्स. And these genes, they are responsible for the genetic material, to carry out the genetic material from one cell to the another cell or from one species to the another species in terms of sexual reproduction. So अशा पद्धतीने complete आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं न्यूक्लियसचं. It is ultra structure of nucleus. Okay, so what we have seen so far, firstly we have talked about the discovery part. Who discovered the nucleus first? By Robert Brown. In which cell? Orchid cell. Secondly, we talked of the structure discovery. Then further we talk about the number of nucleus. If no nucleus, enucleated. One nucleus, uninucleated. Two nucleus, binucleated. Many nucleus, multinucleated. Okay. नंबरच्या नंतर झाले होते शेप ऑफ न्यूक्लियस, स्पेरिकल, ओव्हल, बायलोब्ड, ट्रायलोब्ड, मल्टीलोब किंवा हॉर्शू शेपचा पाहिला होता. त्याच्यानंतर पाहिली होती आपण पोझिशन सेंट्रली प्लेस, दॅट मीन्स सेंट्रिक, थोडंसं साईडला इसेंट्रिक, स्पेरिफेरीला असेल तर स्पेरिफेरल, पेरिफेरल, पेरिफेरल, आणि जर बेसलला असेल तर बेसल. अँड फर्दर वी हॅव सीन द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस इट इज क्लिअरली सीन वेन वी कन्सिडर द अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस अँड इट फर्दर कन्सिस्ट ऑफ, कुणापासून संपूर्ण न्यूक्लियस तयार झाला आहे? न्यूक्लिअर एन्व्हलोप. इट कन्सिस्ट ऑफ आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर पोर टुगेदरली. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट, आउटर मेम्ब्रेन इट इज ऑलवेज कनेक्टेड टू द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे आठवत असेल तुम्हाला, खूप वेळेला आपण हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट पाहिलेला आहे. ठीक आहे. सो आउटर मेम्ब्रेन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला कनेक्टेड फॉर्ममध्ये असतो आणि इनर मेम्ब्रेन जो असतो इट इज गेट लाईन बाय द न्यूक्लिअर लॅमिना. पुढे परत बोलूयात. Nucleoplasm. This entire nucleus is get filled with some fluid and that fluid is known as nucleoplasm. So various substances ह्या fluid मध्ये दिसतात आपल्याला. Nucleolus, one more small spherical body which is responsible for the biosynthesis or the synthesis of ribosomes, which are generally made up of rRNA and protein. Then chromatin fibers, as we have seen in the nucleoplasm there is a thread like structure. That thread like structure further get condensed and form the chromosomes. On that chromosomes the embedded form of DNAs are present and the small short length or segment of DNA it is called as gene. आता हे सर्व कसे असतील ह्यांना आपण थोडंसं कन्सिडर करूयात. पण हे जे थ्रेड होते हे रँडमली कसेही, त्याच्यानंतर काय होतात, हे सर्व कंडेन्स्ड होतात आणि कंडेन्स्ड होऊन हे काहीसे अशा फॉर्ममध्ये दिसायला स्टार्ट होतात. ओके. याच्यावरती आपल्याला एम्बेडेड फॉर्ममध्ये DNA हे असे, हा जो DNA आहे याला आपण पुढे कन्सिडर करूयात. सो ह्या DNAला हे तर माहिती आहे आपल्याला, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड जेनेटिक मटेरियल and any small length or segment of DNA is known as gene. हा झाला जीन, हे झाले DNA, हे झाले क्रोमोझोम पार्ट आणि हा झाला क्रोमॅटिन फायबर और क्रोमॅटिन थ्रेड. सो क्रोमॅटिन फायबरपासून क्रोमोझोमपासून DNAचा छोटासा लेन घेतला जीन्स आणि हे जीन्स जे असतात ते फर्दर जेनेटिक मटेरियल किंवा त्या स्पेशीजचा जेनेटिक मेकअप, दॅट मीन्स जे काही मॉर्फोलॉजिकल किंवा जेनेटिक कॅरेक्टर हे पूर्णपणे पास ऑन होतात नेक्स्ट जनरेशनमध्ये जस्ट बिकॉज ऑफ दिस पार्ट. सो ऑल सच पार्ट दॅट मीन्स न्यूक्लिअर एन्व्हलोप, nucleoplasm, nucleolus and chromatin fiber we are going to take up in our next lecture. Thank you.